नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणमध्ये भर बाजारपेठेत सिलेंडरचा स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही। उरण बाजारपेठ म्हणजे नित्याची गर्दी आणि रहदारी असलेली बाजारपेठ आहे। उरण पूर्व पश्चिम विभागातील गावात आज कित्येक मोठमोठी दुकाने झाली असली तरीही उरण तालुक्याचे ठिकाण असल्याने उरण बाजारपेठेत नेहमीच गर्दी असते। नागरिक, फेरीवाले तसेच दुतर्फा वाहनांची गर्दी। बाजारपेठेतील रस्तेही अरुंद असल्याने त्यात कमी जागेत मालाने गच्च भरलेली दुकानं आहेत। काही दिवसांपूर्वी एक मालाने भरलेला पेटता ट्रक भर बाजारपेठेतून गेला होता। सुदैवाने तेव्हाही जीवितहानी झाली नव्हती। आणि आता आज दिनांक 23 डिसेंबर रोजी खिडकाली नाक्यावरील वाजेकर मार्गावर गॅस रिपेरिंग करणाऱ्या दुकानात गॅस सिलेंडरची गळती दुरुस्ती करताना त्या सिलेंडरला आग लागली। यावेळी दुकानदाराला काय करावे सुचत नसल्याने त्याने घाबरून जाऊन जळता सिलेंडर रस्त्यावर फेकून दिला। यावेळी आगीचा एकच भडका उडाला। मात्र समयसूचकता दाखवून एका तरुणाने जीवाची पर्वा न करता त्या जळत्या सिलेंडरवर कपडा टाकून त्यावर पाणी टाकले। त्यामुळे मोठा अनर्थ टळला। उरण बाजारपेठ वर्दळीच्या ठिकाणी म्हणजे बाजारपेठेचा मुख्य चौक असलेल्या ठिकाणी इथे पादचाऱ्यांची, नागरिकांचा नेहमीचा रहदारीचा रस्ता असल्याने गर्दी असते। त्यामुळे नागरिकांच्यात घबराहट निर्माण झाली। गर्दीच्या ठिकाणी सिलेंडरसारखी ज्वलनशील वस्तू विक्रीची परवानगी मिळतेच कशी? अशा दुकानांना कोणाचा वरदहस्त आहे? असे अनेक प्रश्न आता नागरिकांना पडले आहेत। आणि यापुढे भविष्यात अशा दुकानांपासून धोका असल्याने विनापरवाना असलेल्या या अशा दुकानांवर कारवाई व्हावी अशी चर्चा नागरिकात होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण।